आपण बघणार आहोत बोरनानाविषयी। हो, काही जण त्याला बेरी शॉवर असेही म्हणतात। बोरनान म्हणजे काय? बोरनान का करतात? बोरनान करण्यामागचे शास्त्रीय कारण, ते का करतात, कधी करतात, कसे करतात, त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय आणि ते करण्याची पारंपरिक पद्धत काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याकडे शिशु संस्कार म्हणून बोरनान करण्याची पद्धत आहे, म्हणजे महाराष्ट्रात ते जास्तच प्रचलित आहे। सर्वप्रथम आपण बघूया बोरनान म्हणजे काय। बोरनान म्हणजे बोराने घातलेली आंघोळ। न्हाण म्हणजे आंघोळ आणि बोर म्हणजे बोर। आजकाल त्याला बेरी शॉवर असंही म्हटलं जातं। बोरनान या शब्दातच बोरनानचा अर्थ दडलेला आहे। आता आपण बघूया बोरनान का करतात। बोरनान करण्यामागे काही पौराणिक आख्यायिका आहे आणि काही शास्त्रीय कारण सुद्धा आहे। तर सर्वप्रथम आपण बघूया आख्यायिका काय आहे, पौराणिक कथा काय आहे। एक करी नावाचा राक्षस होता। त्या करी नावाच्या राक्षसाची वाईट नजर, वाईट दृष्टी, वाईट विचार आपल्या बाळावर पडू नये म्हणून सर्वप्रथम हा शिशु संस्कार श्रीकृष्णावर करण्यात आला होता आणि तेव्हापासून मात्र बोरनान ही प्रथा प्रचलित झाली। आता आपण बघूया बोरनान करण्यामागचे शास्त्रीय कारण। बोरनान करण्यामागे शास्त्रीय कारण हे आहे की या दिवसामध्ये वातावरणात अनेक बदल होत असतात आणि त्या बदलाची बाधा आपल्या बाळाला, लहान बाळाला होऊ नये म्हणून बोरनान केले जाते। बोरनान कधी करावे? बोरनान हे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला केले तर जास्त चांगलं, पण बरेच जण आजकाल किंक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंतही करतात। त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ नसेल करीच्या दिवशी, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, तर तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत बोरनान कधीही करू शकता। बोरनान हे मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही करतात। बोरनान हे किती वर्षाच्या बाळापर्यंत करतात? तर बोरनान हे नवीन जन्मलेल्या बाळापासून ते 5 वयोगटाच्या बाळापर्यंत बोरनान केलं जातं।